सर्वांना जय जोहार, जय आदिवासी। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठ्या उत्साहात हा जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहेत। त्यासाठी सगळ्या नागरिकांना, सर्व तमाम जनतेला माझ्याकडून व आमचे 2 नगरसेवक आहेत, नगरसेवक आपले बांगले साहेब, किरण बांगले साहेब, नगरसेविका चितल भंडारी मॅडम, आम्हा तिघांकडून सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला जागतिक आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण तुम्ही बघत आहात की जेव्हा सकाळी बऱ्याच ठिकाणी प्रोग्राम्स होते ते अटेंड करून आली, त्यानंतर आपले इथे आपलं महानगरपालिकेत आपण वंदन केलं। त्याच्यानंतर आम्ही अत्रेमध्ये आलोय, इथे खूप सुंदर असे प्रोग्राम्स केलेले आहेत, चालू आहेत। आता तुम्ही बघू शकता की चालू आहे, डान्स वगैरे आहेत आणि सगळ्या संस्थेमार्फत जे आमच्या संस्था आहेत आदिवासींच्या, त्या कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेतील ज्या संस्था आहेत त्यांच्या वतीने हा प्रोग्राम करतो आहोत आपण। त्यानंतर इथून आम्ही एक छोटंसं असं वृक्षारोपण करणार कार्यक्रम आहोत। त्यानंतर आपण भव्य अशी मोठी रॅली आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये भव्य अशी मोठी रॅली आहे, ती इथून आपल्या शिवाजी चौकातून निघणार आहे। त्यानंतर त्याचा समारोप आपला डी वॉर्डमध्ये होणार आहे, ड वॉर्डात होणार आहे। तिथे आपण सगळ्या सोयी केलेल्या आहेत, त्यांच्यासाठी जेवणाची सोय आहे, सगळ्याच गोष्टी केल्या आहेत, नियोजन खूप व्यवस्थितरित्या आहे। आणि पुन्हा एकदा सांगते, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। आणि आमच्या सर्व संस्थेमार्फत असू द्या किंवा आम्हा 3 नगरसेवकांच्या तर्फे असू द्या किंवा माझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रथम नागरिक आहे म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांना आणि माझ्या सगळ्या जनतेला खूप साऱ्या आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देते। समाजासाठी भेट म्हणून मी जेव्हा महापौर म्हणून बसली तेव्हा आम्हा 3 नगरसेवकांचं, मी नगरसेवका पहिले झाले, त्यानंतर महापौर झाली, पण त्यांचं एक स्वप्न आणि माझं एक स्वप्न आहे की आमच्या इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणि माझ्या पूर्ण आदिवासी बांधवांचं स्वप्न आहे की इथे एक आदिवासी भवन व्हावं आणि त्यासाठी नक्कीच माझा पाठपुरावा चाललेला आहे। आणि सकाळी जेव्हा कमिशनर साहेब आणि माझं बोलणं चालू होतं की कमिशनर साहेब खूप पॉझिटिव्ह आहे, कारण की तेही धुळ्या ठिकाणी होते काम, ते तिथे प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांचं असं म्हणत होते की आदिवासी समाज हा खूप गरीब आणि शांत संयमी असा आहे, त्यांच्यासाठी आपलं जे आदिवासी पाडे वगैरे आहेत इथे आपण त्यांना आता मूलभूत सुखसुविधा देऊ शकतो मॅडम, तर ते आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर आम्ही हे झालं 15 ऑगस्ट नंतर आमचं असं चाललं की जे जे पाडे आहेत तिथे आपण फिरून त्यांना जे सुखसुविधा आहे, जसं पाण्याची सुखसुविधा, त्याच्यानंतर त्यांना आपण लाईट्स, स्ट्रीट लाईट्स वगैरे आपण त्यांना देऊ शकतो। यावेळी 15 ऑगस्ट नंतर तिथे पाणी दौरा करून आपण त्यांना नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज जागतिक आदिवासी दिवस निमित्त मी आपल्या क्षेत्रात, आपल्या राज्यात आणि आपले देशभरातील जेवढे आदिवासी बांधव आहेत त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज KDMC क्षेत्रातही आपल्या आते रंग मंदिरला सकाळपासून विविध कार्यक्रमही आदिवासी दिवस निमित्त आयोजित करण्यात आले। आता इथून रॅलीही निघणार आहे। त्याचबरोबर KDMC क्षेत्रात जेवढे आपले आदिवासी पाडे आहेत, काही वस्त्या आहेत, त्यांच्या जे मूलभूत गरजा आहेत ते आम्ही पूर्ण करण्याच्या नियोजन आता करतोय। जेवढी शासकीय योजना आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आपण नियोजन करतोय। एवढंच सांगून मी परत सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। आणि मी रामनाथ भोजने, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई विभाग यांच्या वतीने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये आज खऱ्या अर्थानं आदिवासींचा हा जागतिक दिन मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न आणि साजरा होत आहे। त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मुंबई शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे। या ठिकाणी अनेक समाजाचे, आमच्या 47 जमातीपैकी या ठिकाणी जवळजवळ आज अख्ख्या समाजामधून जवळजवळ 7 ते 8 कलापथकं या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन, संस्कृती कला महोत्सव हा आजच्या दिनी हा संपन्न होत आहे। आणि खऱ्या अर्थाने या रॅलीचं नियोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून आणि कल्याण प्रभाग कार्यालयापर्यंत ही रॅली जाणार आहे। या रॅलीमध्ये अनेक समाजाचे अनेक डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। ही संस्कृती कलादर्शन या माध्यमातून आपल्या सर्व समाजाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। आणि खऱ्या अर्थानं इनोनी जो आम्हाला सन्मान दिला, खऱ्या अर्थानं इनोच्या सभेमध्ये जो ठराव क्रमांक 41 हा पास केला गेला आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं आदिवासी जागतिक दिन हा संपन्न करण्यात आला आणि म्हणून 94 ते आज 26 पर्यंत याला आज 32 वर्षे पूर्ण होत आहेत आणि हा 32वा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं हा आदिवासी दिन संपन्न होत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत। त्या निमित्ताने मी सर्वांना या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय आदिवासी। जागतिक आदिवासी दिवस हा पूर्ण जगात साजरा केला जातो। 9 ऑगस्ट हा जेव्हा घोषित केला गेला त्या दिवसापासून पूर्ण महाराष्ट्राचा दिन आहे, तर पूर्ण जगात हा जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो।
आणि जागतिक आदिवासी दिवस साजरा करताना आदिवासी लोकांकडून अख्ख्या जनतेला एक आवाहन केलं जातं की आदिवासी हा जल, जंगल आणि जमीन याचं रक्षण करणारा आहे. तर जंगल, जमीन आणि या गोष्टीचं संरक्षण करणं हा संदेश पूर्ण जगाला आदिवासींकडून दिला जातो की त्या आदिवासींनी अगोदरपासून जल, जंगल, जमिनीचे रक्षण केलेलं आहे. हे रक्षण कुठेही त्याला कुठेही तडा न जाता जंगलचं रक्षण करणं, जमिनीचं रक्षण करणं आणि जलचं रक्षण करणं हा संदेश कम्प्लिटली 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवशी आम्ही पूर्ण जगाला संदेश देतोय की सगळ्यांनी ह्या गोष्टीचं रक्षण करणं.